भाजपा द्वारा ठाणे स्टेशन परिसर में आधार कार्ड व आदित्य बिरला बीमा शिविर का भव्य आयोजन। भाजपा ठाणे शहर अध्यक्ष संजय वाघुले व नौपाड़ा मंडल की महिला मोर्चा अध्यक्ष वृषाली वाघुले के माध्यम से ठाणे रेलवे स्टेशन परिसर में 10 दिवसीय आधार कार्ड कैंप एवं साथ ही आदित्य बिरला आरोग्य बीमा शिविर का भव्य आयोजन किया गया। पोस्ट ऑफिस में 549 रुपए में 10 लाख रुपए का एक्सीडेंटल बीमा, विकलांग होकर मृत्यु होने पर 10 लाख, दवाखाना खर्च 60,000 रुपए, बच्चों के शिक्षा का खर्च 1 लाख रुपए, 2 बच्चों के लिए एडमिट होने तक हर दिन 1,000 रुपए, ओपीडी खर्च 30,000 रुपए, जख्मी होने पर टूटी हड्डी या कोमा 1 लाख रुपए, परिवार के दवाखाना आने जाने का खर्च 25,000 रुपए, अंतिम संस्कार के लिए 5,000 रुपए का समावेश किया गया है। आधार कार्ड में सुधार करना हो या नया आधार कार्ड बनाना हो, इसके लिए कैंप का आयोजन किया गया। इस खास मौके पर भाजपा ठाणे जिला अध्यक्ष संजय वाघुले, उपाध्यक्ष जयेंद्र कोली, नौपाड़ा मंडल महिला मोर्चा अध्यक्ष वृषाली वाघुले व भाजपा के पदाधिकारी कार्यकर्ताओं की मौजूदगी रही। भारतीय जनता पार्टी ठाणे शहर जिल्हा व नौपाड़ा मंडळ महिला मोर्चा आयोजित या रेल्वे स्टेशन परिसरामध्ये नवीन आधार कार्ड काढणे, आधार कार्ड मध्ये दुरुस्ती, बिर्ला इन्शुरन्स 549 रुपयामध्ये इन्शुरन्स, रिक्षा चालक असतील, टॅक्सी चालक असतील, घरकाम करणाऱ्या महिला असतील, या ठिकाणी कमीत कमी याच्यामध्ये इन्शुरन्स या ठिकाणी उपलब्ध आहे। बिर्ला लाईफ इन्शुरन्स तर्फे या ठिकाणी इन्शुरन्स काढण्यात येणार आहे। पोस्टल तर्फे आधार कार्ड नवीन काढणं, आधार कार्डच्या दुरुस्ती, सुकन्या योजना आहे मुलींकरता, अनेक पोस्टाच्या विविध योजना आहेत आणि या योजनेला प्रचंड प्रतिसाद या ठिकाणी भेटतोय। आणि तुम्हाला ठाणेकर नागरिकांना एक आवाहन करतोय की आपण आपल्या आधार कार्ड मध्ये पत्त्यामध्ये दुरुस्ती करायची असेल, आधार कार्ड नवीन काढायचं असेल, विविध प्रकारच्या योजना ठाणे स्टेशन परिसरामध्ये आजपासून पुढील 8 दिवस या ठिकाणी सकाळी 10 ते सायंकाळी 8 वाजेपर्यंत हे शिबिर आयोजित करण्यात आलेले आहे। जास्तीत जास्त ठाणेकरांनी या शिबिराचा लाभ घ्यावा। जनता पार्टी ठाणे शहरातर्फे मागील 2 महिन्यामध्ये सुद्धा हे सेम शिबिर घेण्यात आलं होतं। जवळपास 20 दिवस हे शिबिर इथे ठाणे स्टेशनच्या परिसरामध्ये राबवलं गेलं होतं आणि त्यामुळे दिवसाला जवळपास 700 लोकांनी या आदित्य बिर्ला आरोग्य विमाचा त्यावेळेस लाभ घेतला होता। अशा जवळपास 25 ते 30 हजार लोकांनी आरोग्य विमा काढलेला आहे त्यावेळेस। आणि सेम शिबिर आपण आज पुन्हा ठाणे स्टेशन परिसरामध्ये घेत आहोत। यामध्ये पोस्टाच्या विविध योजना असतील आणि पोस्टामार्फतच आदित्य बिर्ला आरोग्य विमा असेल। पोस्टाच्या विविध स्कीम ह्या कमी पैशामध्ये नागरिकांना उपलब्ध होतात, त्यामुळे त्याचा जास्तीत जास्त प्रसार आणि प्रचार व्हावा यासाठी इंडियन पोस्ट द्वारे विविध योजना असतील आणि आरोग्य विमा असे एकत्रित शिबिर पुन्हा एकदा भाजपातर्फे ठाणे स्टेशन इथे लावण्यात आलंय आणि इथे समस्त ठाणेकर नागरिक असतील, प्रवासी बंधू असतील, रिक्षा चालक असतील, महिला भगिनी असतील, मोठ्या प्रमाणावरती जे ट्रेनने प्रवास करतात अशा सर्वांचा खूप छान रिस्पॉन्स या कॅम्पला मिळत आलाय। त्यामुळे पुढचे 10 दिवस हा कॅम्प ठाणे स्टेशनला चालू असून सर्व ठाणेकरांनी याचा लाभ घ्यावा।